काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील पराभूत उमेदवारांनी मॉकपोलच्या प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला ब्रँड मेमरी तपासणी करून घ्यावी असा निर्देश दिले असताना सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा अवमान करून मॉकपोल करून घ्यावं असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक आयोगानं दिले असल्यानं या विरोधात ठाणे जिल्ह्यातील पराभूत उमेदवारांनी या प्रक्रियेवरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला. यावेळेला पराभूत उमेदवारांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. संपूर्ण महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम संदर्भात नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाल्यानं पराभूत उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. तसंच काही पराभूत उमेदवारांनी ईव्हीएमच्या BU, CU, व्हीव्हीपॅट मशीनच्या ब्रँड मेमरी तपासणी करण्यासाठी लाखो रुपये भरलेत. पराभूत उमेदवारांनी निवडणूक आयोगाविरोधात टाकलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं याबाबत तात्काळ खुलासा करावा अशी निवडणूक आयोगाला नोटीस बजावली. या नोटीसीमध्ये सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला ब्रँड मेमरीची तपासणी करून घ्यावी असे निर्देश दिले असताना सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा अवमान करून मॉकपोल करून घ्यावे असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत.